पाचशे आणि सर ते पटीत कितीच्या पटीत बोलायचं? 500च्या पटीत क्लिअर राहील. त्याच्या नाही छोटा मोठा जनावर काय बोलायचं? हा 500च्या पटीनच पुढे बोलायचं. बोला, चला बोला, पुढे बोला. चला पुढे बोला. राजेंद्र लोंढे, मी 2018 पासून विभाग प्रमुख म्हणून या विद्यापीठात कार्यरत आहे आणि माझ्या विभागामध्ये शिक्षणाबरोबरच संशोधन, विस्तार हे सुद्धा कार्य केले जाते. या विभागाअंतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रम, पशुसंवर्धन आणि आचार्य पदवी अभ्यासक्रम पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र याच्यावर चालतो. दरवर्षी जवळपास 12 विद्यार्थी MSc साठी आणि 3 विद्यार्थी PhD साठी प्रवेश घेत असतात. त्यांच्या संशोधनासाठी आणि पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमासाठी या विभागामध्ये पशुधनाची जोपासना केली जाते. या विभागामध्ये सध्या म्हैसवर्गीय पशु आहेत आपल्याकडे आणि त्याचबरोबर उस्मानाबादी जातीच्या शेळ्यांचं एक आपल्याकडे युनिट उपलब्ध आहे. सर, आज आपण एकूण 14 जनावरांचा आज जाहीर लिलाव साठी उपलब्ध होते. तर ॲक्च्युली हे जाहीर लिलाव करत असताना त्याची एक कमिटी असते. त्या कमिटीमध्ये एक डॉक्टर असतो आणि त्या जनावराची पूर्ण तब्येत वगैरे सगळी तपासून जर ॲनिमल म्हणजे होतं काय साहेब की आमच्याकडे जी व्यवस्था असते ते एका विशिष्ट, समजा उदाहरणार्थ गोठा आहे तर एक 35 म्हशींना पुरेल एवढा गोठा उपलब्ध असतो. परंतु ब्रीडिंगमुळं आणि त्यांचे प्रजनन चालत असल्यामुळं त्याच्या संख्येमध्ये वाढ होत असते. तर हे जे वाढलेली संख्या आहे ते गोठ्यात जागा अपुरी पडते. त्याचबरोबर चाऱ्याची सुद्धा अडचण निर्माण होते. म्हणून शास्त्रीयदृष्ट्या दरवर्षी काही ॲनिमल कळपातून वेगळे करणे ही प्रथा आहे आणि शास्त्रीयदृष्ट्या तसं सांगितलेलं आहे. कारण आता आम्ही जे वेगळे करतो तर ते वेगळे करत असताना त्यातमध्ये मेल जे आहेत, कारण ब्रीडिंगसाठी जे म्हणजे त्या विशिष्ट जातीच्या गुणधर्माचा पूर्ण गुणधर्म असणारे मेल आम्ही फक्त ठेवतो आणि जे जातीच्या गुणधर्मापेक्षा वेगळे आहेत यांना कळपातून वेगळे करणं आवश्यक असतं. कारण ते जर कळपात राहिले तर त्याच्यामुळं पुढे येणारी जी पिढी आहे तर त्याचं ते गुणधर्म हे सांभाळले जात नाहीत. त्याचबरोबर काही वयस्कर म्हशी असतात त्यांना आपल्याला कळपातून वेगळं करणं, कारण इकॉनॉमिकली म्हणण्यापेक्षा आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सुविधा या लिमिटेड असल्यामुळं गोठ्यामध्ये बांधायला जागा नसते, चारा हिरवा त्यांना वर्षभर पुरवणं शक्य होत नाही. याच्यासाठी आपण दरवर्षी काही प्रमाणात ऑप्शन करत असतो. 14 ॲनिमल होते, त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 5 की 6 मेल होते आणि बाकीच्या फिमेल होत्या. तर मेलमध्ये मला वाटतं की 2 मेलचं ऑप्शन झाले, बाकी त्याला योग्य किंमत न आल्यामुळं ते आम्ही ठेवून घेतलेले आहेत. आता सध्या 32 म्हशी आहेत सध्या. तर ह्या ऑप्शनच्या नंतर 32 म्हशी उपलब्ध आहेत आणि एक बैल जोडी आहे. एवढं पशुधन आहे. पैसे जमा झालेले नाहीत. पैसे जमा झाल्यानंतर ते आकडा कळेल. कारण बऱ्याच वेळा काय होतं, लोक बोलतात परंतु काही कारणानं पुन्हा ते रद्द होतात किंवा पैसे भरत नाहीत. त्याच्यामुळे एक्झॅक्ट ते पैसे सगळे जमा झाले ऑफिसला, त्यांना म्हणजे पैसे जमा करून पावती फाडून दिली जाते. त्यावेळेस माहिती घेऊन मी आपल्याला सांगेन. 3 लाख रुपयापर्यंत आले असावे असं माझा अंदाज आहे. जे आता लिलावामध्ये किंमत जे येते ते बोली बोलणाऱ्याची सर्वात जास्त बोली जी असेल त्यांना आपण ते व्यापारी शेतकरी असतात. मॅक्झिमम आज शेतकरी सुद्धा असतात. शेतकरी सुद्धा होते आज. शेतकरी सुद्धा एवढी आयडिया.